नमस्ते, मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर आपण 41 चेस्टमध्ये हा आरी वर्कचा ब्लाऊज शिवलाय। कस्टमरचे ब्लाऊज अगोदर पण आपण शिवलेले 2-3 खूप सुंदर आलेत फिटिंग, आणि हा पण ब्लाऊज बघू शकतात तुम्ही, खूप छान आलाय। आता तुम्ही पहा का ज्यावेळेस आपण ही डिझाईन आहे याचा एकही मणी कुठं तुटला नाही आणि एकदम कडेला याची फिनिशिंग आली, याच्या पुढे अजिबात कपडा उरला नाही। तर हा आपला फ्रंट आहे, अजिबात कुठंही काहीच प्रॉब्लेम आला नाही। आणि आपल्याला गळा आलाय, मटका गळा आलाय। आता याला आपल्याला नॉट बसवायची, तर मी ते हातावर बसवणार। मी त्याच्यासाठी फुल बनवून घेतले आणि याच्यानंतर पण तुम्ही पाहू शकतात का जे हे कडेची जी फिनिशिंग आहे, आपण हे सिंगल दाब बसून नंतर आपण याला फिनिशिंग दिली, त्याच्यानुसार हा पूर्ण गळा व्यवस्थित आलाय, कुठंही कपडा जास्त राहिला नाही। आता हा आकार जर आपण घेतला असता तर व्यवस्थित आलं नसतं, म्हणून मग मी इकडे थोडासा कपडा जास्त ठेवला आणि त्यानुसार आपण गळ्याला पूर्ण फिनिशिंग दिली। आणि हाताचं पण बघू शकतात, खूप सुंदर हा ब्लाऊज आलाय। मी ह्या ब्लाऊजची फक्त 400 रुपये शिलाई घेतली, कारण गावाकडे खूप कमी शिलाई आहे आणि ब्लाऊजला पण खूप वेळ निघून गेला। आणि पुढचा फ्रंट तर तुम्ही पाहिलाच, कारण याच्यामध्ये आपण सगळे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवलेलेच आहेत कटिंगचे 41मध्ये। आता मी तुम्हाला प्रॉब्लेम सांगते का कस्टमरच्या फिटिंगसाठी हा एवढा भाग जातोय, तर आपण हे मशीनवर घेऊ शकत नाही, कारण एक जरी धागा तुटला तर याचे पूर्ण मणी निसटतात। तर त्याच्यासाठी मग मी तुम्हाला दाखवते अगोदर का मी दुसऱ्या बाहीला जेवढं शक्य आहे तेवढं मशीनवर घेतलं आणि जे गोष्टी शक्य नाही ते मी हातावर शिवून घेतल्यात। तर मी अगोदर ह्या 2-3 शिल्या ज्या आहेत त्या पूर्ण फिट केल्यात, कारण इथं आपलं स्टोन काहीच नव्हतं। पण हे मी 4 पदरी धागा घेतला, तुम्ही बघू शकतात, 4 लेअरमध्ये धागा घेतला आणि नंतर एकदम बारीक मी हातावर शिलाई घेतली। तर मी ते सोयीचं केल्याच्या नंतर पण मी तुम्हाला दाखवते का कुठंही काहीच प्रॉब्लेम आला नाही, म्हणजे फिटिंगला जरी ब्लाऊज घातला तर दिसणार काहीच नाही। पाहू शकतात, 4 पदरीच धागा घ्या, डबल घेऊ नका, कारण वर्क हेवी आहे बघा। आणि मोंड्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोंड्यामध्ये अजिबात खालीवर झालं नाही। अशा पद्धतीने हा ब्लाऊज आलाय। तुम्हाला याची फिनिशिंग कशी वाटली नक्कीच कमेंट करा। आणि जे गावाकडे आहेत त्यांचा भरपूर सारा प्रॉब्लेम आहे, कारण आमच्याकडे शिलाई भरपूर कमी आहे। हाच ब्लाऊज सिटीमध्ये जर असता त्याची भरपूर सारे शिलाई घेतली असते। तुम्ही सांगा कुठून बघताय आणि तुम्ही शिलाई किती घेताय ती कमेंट करा। आणि हा ब्लाऊज कसा वाटला तुम्हाला ते पण मला सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कंटिन्यू करा। कटिंग मी तुम्हाला पुढे नक्कीच दाखवते। नमस्ते, मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आपण 41 चेस्टमध्ये आरी वर्कचा हा ब्लाऊज पूर्ण कंप्लीट करणार आहोत, तर याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। आणि कशा पद्धतीचा मी हा ब्लाऊज शिवलाय हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये लास्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवणार ब्लाऊज झाल्याच्या नंतर। तर त्याच्या अगोदर मी कशा पद्धतीने माप टाकते 41 चेस्टमध्ये हे पूर्णच बघा। तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर यूट्यूब चॅनल आहे आपलं ब्लाऊज फिनिशिंग आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड। दोन्ही चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा। तर सगळ्यात अगोदर आपण टाकू ती म्हणजे उंची आहे कस्टमरची 14 इंच, शिवून 14 आहे, तर आपल्याला कटिंगसाठी 15 इंच टाकायचं आहे। आता शोल्डर आपण घेतले 5.5 इंच, 5.5 मोंड्यासाठी घेतले आपण 5.5च। फिटिंगला मोंडा व्यवस्थित बसतो, कारण कस्टमरने याच्या अगोदर पण ब्लाऊज भरपूर शिवलेत माझ्याकडून, तर एकदम परफेक्ट माप बसतंय। 10.25 इंच 41चा चौथा भाग येतोय, अधिक त्याच्यामध्ये 2 इंच मिक्स करा, ते लुजिंगसाठी असणार। आता हे माप जेवढं आलं 12.15 ते त्याच्यामधून आपल्याला अर्धा इंच कमी करायचं, म्हणजे 11.15वर आपल्याला एक मार्किंग करायचे। आणि अशा पद्धतीने याला एक लाईन आखून घ्यायची। आता अर्धा इंच आपण मोंड्यामध्ये पाठीमागे येऊ, याने काय होतं चून वगैरे अजिबात पडत नाही आणि फिटिंगला व्यवस्थित येऊन जातो। अर्धा इंच किंवा अर्धा इंचापेक्षा कमी आलं तरी चालते नॉर्मल। 1.5 इंच कंपल्सरी ठेवा आणि 1 इंच हे पण कंपल्सरी माप ठेवा का मोंड्याला आकार देताना तुम्ही व्यवस्थित आकार द्या। आता आपण गळा घेऊया 2.5 इंच, 2.25 इंच जरी घेतला तरी व्यवस्थित आहे, कारण भरीव ब्लाऊज असल्यामुळं शोल्डर उतरायचा प्रॉब्लेम येतो किंवा जड असल्यामुळं
गळा उतरण्याचा प्रॉब्लेम येतो. ज्यावेळेस बाहीला असतं त्यावेळेस बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होतो. तर कस्टमरचं म्हणणं होतं ही साईज मोठी ठेवा शोल्डरची आणि गळा छोटा झाला तरी पण चालते. तर आपण त्यांच्या याच्यानुसारच ब्लाऊज कटिंग करतोय. आता याच्यामध्ये रेडीमेड गळा आला आहे, जसं मी तुम्हाला दाखवते. बाहीला जसं वर्क आलं आहे त्यानुसार आपल्याला हा गळा आला आहे. तर हा गळा जेवढा आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्यानुसारच करायचं आहे. तर मग मी तुम्हाला दाखवणार का आपल्याला गळ्याचा अंदाज घेताना कशा पद्धतीचं घ्यायचं आहे. जेवढं आपण कापड शिवण्यासाठी गुंतवतो तेवढा टेप सोडून द्यायचं आहे आणि वरती अर्धा इंच, म्हणजे याच्यापेक्षा थोडंसं अर्धा इंच आपण वरती घ्यायचं आहे. मग त्यानुसार गळा बसतो 10.5चा जवळजवळ. मग अशा याच्यानुसारच आपल्याला माप घ्यायचं आहे. तर आता तुम्ही याच्यामध्ये गळा कमी जास्त करू शकतात. आता तुम्ही खालच्या साईडला वरती 2 घेतले तर खाली अर्धा इंच जास्त घ्या. आता मी गळा कट करणार नाही, तर ज्यावेळेस मी शिवायला ब्लाऊज घेणार त्यावेळेस मी डायरेक्टच जॉईन करणार. आता आपल्याला फ्रंट बाजू कशी कट करायची ते पण मी तुम्हाला दाखवते. दोन्ही बाजू जरी आपल्या म्हणजे ओपन असू दे किंवा बंद असू दे, आता ही बंद बाजू आहे ती ओपन बाजू आहे, तरी आपल्याला चालून जाते. गळा पण मला परत उलट्या हाताने जमणार नाही, तर आपण आहे असेच घडे टाकू. आता 1 इंच आपण कंपल्सरी ह्या साईडने माप ठेवा. ज्यावेळेस हेवी चेस्ट असते त्यावेळेला आपण वेगळ्या पद्धतीचा टक्स घेतोय. तर आपण 2-3 प्रकारचे प्रिन्सेस ब्लाऊजची मी कटिंग दाखवली. आता थोडं मी बरेचसे जसं कस्टमरची मागणी असेल त्यानुसार मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते, कारण टोटली कस्टमरच्या कामावरच काम दाखवते. आता याच्यामध्ये फक्त आपल्याला थोडंसं प्रेस करा, म्हणजे आपल्याला जी पहिली मार्किंग आहे बॅक साईडची ती पूर्ण त्याच्यावर लक्षात येऊन जाईल. आता आपल्याला परत एकदा चेक करू गळ्यासाठी. जेवढा गळा आला आहे आपला, तर गळा जेवढा आपण पाठी साईडचा घेतला तेवढंच आपल्याला फ्रंटचा पण घ्यायचा आहे. 2.25 इंच घेतलं आहे तर 2.25च घ्या. फ्रंट गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात. 6.25 वर टाकले मी. तुम्ही 7 इंचापर्यंत गळा देऊ शकतात. आणि नंतर गोल गळा घेतला आहे आपण याला. आता याच्यावर पण जो फ्रंट गळा आहे मी ब्लाऊज पिसावर परत एकदा दाखवते का याला जो फ्रंट गळा आहे तो एवढा आला आहे, म्हणजे याच्यात उंची भरपूर आली. तर काही कस्टमरला गळा आवडत नाही जास्त, किंवा खालच्या म्हणजे समोरून गळा मापात लागतो. तर मग शिवताना कशा पद्धतीने शिवला पाहिजे हे पण मी तुम्हाला दाखवते, कारण ही पूर्ण साईड आपली फ्रंट गळ्याला एका साईडला येते, म्हणजे उजव्या साईडने. आता आपण काय करायचं आहे, एक इंच जेवढा आहे तेवढं आपल्याला मार्किंग करून घ्यायची. मग पट्टी आपली 1 इंचाचीच असते, तर 1 इंचाची जरी लाईनिंग मारली तरी पण चालते. बघू शकतात. आणि नंतर आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे. तर टक्स पॉईंट आपण आता कंपल्सरी आपण 1 इंच खालच्या साईडला जास्त घ्यायचं आहे, कारण काय होतं आपण ज्यावेळेस फ्रंट बाजू जोडतो तर कमी पडायला नको, म्हणून 1 इंच आपण जास्त घेऊ. आता आपण काय करायचं आहे, ह्या लाईनपासून आपल्याला 3.5 इंच हा पॉईंट द्यायचा. म्हणजे तुम्ही खालच्या लाईनला जरी जॉईन केला तरी काही हरकत नाही. वरच्या साईडने आपण 10.5 इंचावर पॉईंट देऊ, कारण हा टक्स पॉईंट झाला. आणि नंतर मग आपल्याला हा पॉईंट झाल्याच्या नंतर 1 इंच आपल्याला ह्या बाजूने घ्यायचे आणि 1.5 इंच आपण इकडच्या बाजूने घेऊ. तर ज्यावेळेस हेवी चेस्ट असते त्यावेळेला आपण हा टक्स 2.5, 3, 3.5 इंचाचा घेऊ शकतो. पण कमी चेस्ट असेल तर हा टक्स आपल्याला कधी पण कमी घ्यायचा आहे. आता ह्या मापापासून आपण 1 इंच घेतलं तर आपल्याला काय करायचं आहे, अगोदर हा टक्स आपण हे आखून घेऊ 1 इंचाचा, आणि हा झाला 1.5 इंचाचा. आता आपण ही तिरकी लाईन इथं देऊया आणि ही तिरकी लाईन ह्या टक्सला जॉईन करू. आता आपण हे 1.5 इंच जे बाहेर घेतले ते आपल्याला इकडच्या बाजूने बाहेर घ्यायचे.
आणि नंतर आपण ही लाईन आखून घेऊ. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण फ्रंटला आकार नाही दिला मुंड्यासाठी, तर हा आकार देऊन घ्यायचा आहे, कारण हा महत्त्वाचा आकार आहे. जर हा आकार नाही दिला तर ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित येणार नाही. तर आपण हा आकार पण देऊन दिलाय. आता आपल्याला काय करायचं आहे, हा गळा आहे आपल्याला इथं जॉईन करायचं आहे. पूर्ण आपला 41 चेस्टमध्ये ब्लाऊज हा पूर्ण आखून झाला आहे. आता मी याची कटिंग करते. कटिंग झाल्यानंतर आपण लगेच गळा कट करू. आता बऱ्याच जणांना काय होतं, हा टक्स आपण कट नाही केला तरी पण हा टक्स आपल्याला अस्तरवर जोडता येतो म्हणजे मेन फॅब्रिकवर जोडता येतो. पण असं जरी आपण कटिंग करून जरी जोडलं तरी पण काही हरकत नाही. तर 41 चेस्टमध्ये हा ब्लाऊज जवळजवळ पूर्ण फायनल झाला आहे. आता बाही कटिंग जर बोललो तर मी त्याचे व्हिडिओ स्पेशल अपलोड केलेले आहेत बाही कटिंगचे, तर ज्यांनी पाहिले नसेल त्यांनी जाऊन बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब.